एटीएम द्या माझं. सोडा लवकर, सोडा माझं एटीएम. कुठे ठेवलं? द्या लवकर. हा ठीक आहे ठीक आहे. बघू शकता आहोनी माझा आज जबरदस्ती एटीएम घेतलं. तर का घेतलं ते चला पुढे सांगूया. तर चला बघा, असं मस्त वातावरण आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालेलं आणि मग आम्ही असं बाहेर गेलो. तर आमची कामं होती 2-3 म्हणून आम्ही आज बाहेर गेलेलो. तर काय काय कामे होते सांगते. चला पहिलं काम होतं बा किती आभाळ आले, बापरे एवढं सारं आभाळ आलं होतं. तर हा आहे माझा हा ब्लॉग बनवायचा मोबाईल. तर व्हिडिओ बनवायचा मोबाईल माझा खराब झालेला पडलेला आणि तो रिपेअरिंग करायला टाकला होता. तर नीट करायला मग दिला होता. फायनली ते नीट करून झाला आणि आम्ही वरची स्क्रीन बसवत होतो त्याला. मग असं मग स्क्रीन वगैरे बसवली. मग परत त्याला नवीन कवर घेतला. तर चला ते कवर वगैरे घेतला आणि घरी घ्यायला निघालो, म्हणजे बाहेर यायला. तर राहून आज म्हटलं आहो असं मस्त मस्त वातावरण झालंय. तर चला म्हटलं वडापाव वगैरे खाऊया. बघा किती भारी वातावरण वाटत होतं. मग म्हटलं चला आज अशा वातावरणामध्ये मला खूप वडापाव खायची क्रेविंग होत होती. मग फायनली आम्ही गेलो बघा, आमच्या इकडं फेमस जोशी वडावाला आहे म्हणून तिथं गेलो. आणि खूप दिवसांनी गेलो ह्यांच्याकडे. ते आमचे दुसरेवाले काका गावी गेलेत म्हणून ह्यांच्याकडे गेलो आम्ही वडापाव खायला. तर इकडं बघा किती गर्दी असते, खूप गर्दी असते, पण आज कमी होती. पण तिकडं 25ला वडापाव आहे बघू शकता. हा आहे 25चा आणि असं मस्त मस्त आहोनी. आणि मी एक वजन कमी करायचं म्हटलं ना, असं बाहेर गेलं ना खायचीच इच्छा होती. मग असा गरम वडापाव खाल्ला. खूप गरम होता आणि एवढा गरम लागत होता. असं मी बाहेर वाफ काढत मस्त असं मिरची आणि वडापाव एन्जॉय केला. खूप गरम होता असं मस्त मस्त एन्जॉय केला आणि घरी आलो. आणि मग माझा हा जुना फोन आहे. आता जे व्हिडिओ बनवते तो नवीन आहे. तर ते पोरांना नव्हते देत मी. आता पोरांना नाही देत माझी दोन्ही फोन नाही देणार. तर मग घरी आले, पोरं आले की बघा पिशव्या चेक करतात. मग बघा त्यांच्यासाठी पण खायला घेऊन आलेलो आम्ही. त्यांच्यासाठी वडापाव पार्सल आणलेले. आणि मग माझं पहिलं म्हटलं एटीएम ठेवा. आहो म्हटले दे माझं एटीएम. कारण की मी त्यांना घरी जाताना म्हटलं तुम्ही नीट करायला मग पैसे मी देते. तिथे गेल्यावर म्हटलं तुम्हीच द्या. मग मी माझ्या एटीएम मधले दिलेच नाही त्यांना. मग ते म्हणत होते एटीएम दे. मग एटीएम दिलंच नाही मी त्यांना. म्हटलं घरी गेला ना मी पलटी खाल्ली. त्यांना त्यांच्या फोनमधून करायला लावलं, फोन नीट करायला. आणि मग मी त्यांना काही सोडत नसते, त्यांच्याकडून घेत असते. आमचे असं भांडणं झाले. मग आहोकडून नाही का ते लपून ठेवत होती एटीएम. कारण की मी त्यांचे पैसे दिले ना फोन रिपेअरिंग करायला. तर 2100 रुपये खर्च आला माझा, हे गेला होता. मग असं आहोकडून मी घेणारच होते, ते काही घेऊन जाणार नाहीत. मग फायनली माझा हा फोन आला. मी 2 दिवस झालं ब्लॉग टाकलंच नव्हता ह्याच्यावर आणि एवढं मला बोर सुन्न वाटत होतं. तर चला मी आता ह्याच्यावर टाकणार आहे आजचा व्हिडिओ. तर चला मग इकडं बघा माझी कन्या TV बघत मस्त असं वडापाव एन्जॉय करते. तर चला आजचा मिनी व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.